हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ असणार आहे हेअर, स्किन आणि बॉडीसाठी. माझे हेअर आणि स्किन एवढे हेल्दी आहेत, तर मी इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही केअर करते. तुम्ही इंटरनल हेल्थ चांगली ठेवली तर तुमचे हेअर हेल्दी राहतील आणि स्किनी. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी मॉर्निंगमध्ये गरम पाणी पिते, जे आपल्या गटला नरिश करायला मदत करते. त्यानंतर मी चिया सीड्सचं पाणी पिते. चिया सीड्स मी रात्री सोक करायला ठेवते आणि सकाळी उपाशी पोटी पिते. याने आपली स्किन हेल्दी राहते आणि बॉडीसुद्धा. त्यानंतर मी रेझिन वॉटर पिते, म्हणजेच मनुके. मी मनुके रात्री सोक करायला ठेवते. पाणी पिऊन ते फुगलेले जे मनुके आहेत ते खायला एकदम भारी वाटतात आणि हेल्दीही असतात. यात फायबर असतं आणि हे पिल्यावर एक क्विक एनर्जी फील होते. तुम्ही जर का हे सगळं कंझ्युम करणार असाल तर स्टार्टिंगमध्ये थोड्या क्वांटिटीने करा. त्यासोबत मी रात्रीच अक्रोड आणि बदाम सोक करते आणि हे थोडा 1 तासाचा गॅप ठेवून खाते. हे हेल्दी फॅट्स आहेत आणि अक्रोड ओमेगा 3 प्रोव्हाइड करते, ज्याने आपली हेअर आणि स्किन दोन्ही हेल्दी राहतात. बदाम स्किनला ग्लो द्यायला मदत करतात. आता मी बनवते हेल्दी ज्यूस विच सपोर्ट्स आवर हेअर अँड स्किन. हा ज्यूस मी आठवड्यातून 3 ते 4 वेळा पितेच आणि का नाही पिणार मी, याची टेस्ट लागतेच एवढी भारी. तुम्ही जर हे रेग्युलर प्याल तर हे तुमची बॉडी हेल्थ पूर्ण चेंज करेल. तुमची स्किन एकदम हेल्दी होईल आणि स्किनवर एकदम मस्त ग्लो येईल. तर यात मी ॲड करते गाजर, बीटरूट आणि टोमॅटो. ते बोलतात ना ABC ज्यूस, आमला, बीटरूट आणि कॅरोट. तर आमला मी कधी कधीच टाकते, ॲज पर सीझन तो आता भेटतही नाही आहे. आमला हेअरसाठी खूप फायदेशीर आहे, पण तुमच्याजवळ ज्या गोष्टी अवेलेबल असतील त्यात तुम्ही ज्यूस बनवू शकता. निसर्गाने आपल्याला खूप काही दिले, सो त्यातूनही बेनिफिट भेटतातच. तर सगळं मी कट करून घेते आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये याला बारीक करून याचा ज्यूस बनवून घेते. यात एकदम थोडं तुम्ही पाणीही ॲड करू शकता. याला चांगलं स्ट्रेन करून याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे आणि याचे जे फायबर राहिले आहे, म्हणजे जे आपण बारीक करून वगैरे जे राहिलेलं आहे त्याचा तुम्ही बेसनचा चिला वगैरे त्यामध्ये ॲड करून ते बनवू शकता. यात तुम्ही टेस्टसाठी नमक या लिंबू ॲड करू शकता. मी नमक ॲड केलं आहे. हा ज्यूस तुमची हेअर हेल्थला एनहान्स करायला मदत करेल, स्किन रॅडियंटला बूस्ट करायला मदत करेल, हे इम्युन फंक्शनलाही इम्प्रूव्ह करायला मदत करते. याने आपली स्किन खूप ज़्यादा ग्लो करते. बीटरूट, कॅरोट आणि टोमॅटो ज्यूस इज अ पॉवर हाऊस ऑफ अँटीऑक्सिडंट. इट इज रिच इन व्हिटॅमिन C अँड E. तर तुम्ही याला डेली प्या. हे पिल्यावर तुमची स्किन लवकरच ग्लो करेल. तुम्ही जर का याला डेली नाही पिऊ शकत तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा पिऊ शकता. तुम्ही प्यायला सुरुवात कराल तर तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल. अराउंड 1-1.5 तासाने मी ब्रेकफास्ट करते. तर ब्रेकफास्टमध्ये मी घेते ओट मिल्क विथ फ्रूट्स. यातून माझा प्रोटीन इंटेक कंप्लीट व्हायला मदत होते. तर इथे मी घेते ओट आणि दूध, त्यात ॲड करते पीनट बटर, केळ आणि डाळिंब फॉर एक्स्ट्रा टेस्ट. 5 ते 10 मिनिट सोक करून मग नंतर खाते. ओटमध्ये फायबर, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट असतात. आपल्या बॉडीला एनर्जेटिक ठेवायला मदत करतात. दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असतं, जे आपल्या बोन्स आणि मसल्ससाठी फायदेशीर असतं. पीनट प्रोव्हाइड हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्स. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट व्हिटॅमिन B6 असतं आणि डाळींमध्ये व्हिटॅमिन C विच आर बेनिफिशियल फॉर आवर बॉडी. हा ब्रेकफास्ट बनवायला मला जास्त टाईम लागत नाही. एकदम इझी फिझी ब्रेकफास्ट आहे, झटपट तयार होतो. तुम्ही एकदा खाऊन पहा, खूप टेस्टी आहे आणि बॉडीसाठीही खूप चांगलं आहे. नंतर दुपारमध्ये मी खाते घरी जे बनवलेलं प्रॉपर जेवण. मी जेवणामध्ये दही नेहमी खाते न चुकता. हे मला आवडतं आणि आपल्या बॉडीसाठी फायदेशीरही आहे. तर जेवणामध्ये मी घेतले भोपळ्याची भाजी, चपाती, दही आणि काकडी. असं मॅन्डेटरी नाही आहे की मी जे खाते तेच तुम्ही खाल्लं पाहिजे. तुमच्या घरी जे असेल ते तुम्ही प्रॉपर जेवण खाऊ शकता. बस इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही हेल्दी खाल्लं पाहिजे. आता संध्याकाळची वेळ आहे, मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि क्रेविंग्सही खूप होत आहेत. पण हेल्थवर फोकस करण्याकरता मी हेल्दी प्रोटीन रिच लड्डू खाते. याने माझी क्रेविंग्सही कमी होते आणि चटरपटर खायची इच्छाही कमी होते. चला मी ते कसं बनवलं ते सांगते. तर त्यासाठी मी घेतलं आहे थोडंसं बदाम, थोडंसं काजू, थोडासा अक्रोड, थोडासा पंपकिन सीड आणि थोडंसं सनफ्लॉवर सीड.
आणि कढाईमध्ये थोडं तूप टाकून ड्रायफ्रूट सगळे टाकून त्यांना रोस्ट करून घेते. तुम्ही बघू शकता याचा थोडा थोडा कलर चेंज होते. तुपाचा वास येईल, खमंग वास येईल तोपर्यंत रोस्ट करायचं आहे, करपवायचं नाही आहे. नंतर ते थंड करून मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचं, पावडर रेडी करून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं, या लाडूंमध्ये मी गोडव्यासाठी साखर वगैरे ॲड करत नाही आहे, काही स्वीटनेस वगैरे यूज नाही करत आहे. त्यासाठी तुम्ही खजूर वापरू शकता. सिम्पली मी पण इथे ओले खजूरच वापरते. यातल्या बिया काढून घेतल्या आणि याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घेतलं. बघा, एक स्मूथ पेस्ट रेडी आहे. आता खजूरवाल्या पेस्टला ड्रायफ्रूट पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी पीनट बटरही ॲड करते फॉर एक्स्ट्रा स्वीटनेस. आता हाताच्या मदतीने हे सगळं मिक्स करायचं. तुम्ही हळूहळू कराल तर तुम्ही बघू शकता एकत्र मिक्स होतंय. तुमची पेस्ट बनत नसेल तर तुम्ही तूप ॲड करू शकता. इथे माझा मिक्सचर इझिली मिक्स होते. तर तुम्ही बघू शकता असे हळूहळू लाडू बनतेत एकदम इझिली. एकदम मस्त गोल गोल लाडू होत आहेत. लाडू बनून तयार आहेत. याला मी वरून चॉकलेटची एक्स्ट्रा कोटिंग देणार आहे टू सॅटिस्फाईड माय स्वीटनेस क्रेविंग. तर त्यासाठी मी घेते अमूलचे डार्क चॉकलेट. यामध्ये 0 शुगर आहे. तर याला मी डबल बॉइलिंग मेथडने मेल्ट करून घेते. यामध्येही तुम्ही तूप या बटर ॲड करू शकता. सारे तयार झालेले लाडू या मेल्ट झालेल्या चॉकलेटमध्ये डिप करून घ्यायचेत. एकदम पातळ कोटिंग करायची आणि हे सगळे लाडू तयार झाल्यावर त्यांना थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं. सिरियसली गायस, तुम्ही बघू शकता मस्त चॉकलेटवाले लाडू बनून तयार आहेत. यामध्ये खूप सारं प्रोटीन, आयरन, कार्ब्स आहे जे आपल्या बॉडीसाठी फायदेशीर आहेत. मला जेव्हा पण क्रेविंग्ज होते, गोड खायची इच्छा होते, कॉफी प्यायची इच्छा होते, तेव्हा मी हा एक लाडू खाऊन घेते. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि चॉकलेटसाठी सारखं सारखं हैराण करत असेल तर तुम्ही हा कधी कधी देऊ शकता. मी हे जास्त नाही खात, दिवसातून एक लाडू टू सॅटिस्फाईड माय क्रेविंग्ज. नाव इट्स डिनर टाईम. तर रात्रीच्या जेवणात मी जेही घरी प्रॉपर जेवण बनवलेलं आहे तेच खाते. तर आज आहे जेवणामध्ये गवारीची भाजी, चपाती, मसाला राईस, ताक, काकडी. मला गवारीची भाजी खूप आवडते. मी कढई भरून दिली तरी ती खाऊ शकते. तुम्ही बघू शकता मी घरचं जरी खात असेल तरी मी सगळं बॅलन्स्ड फूडच घेते. लाईक प्रोटीन, कार्ब सगळं भेटलं पाहिजे. तुम्ही जेही खात असाल त्यामध्ये प्रोटीन असलंच पाहिजे आणि फास्ट फूड खाणं जास्तीत जास्त अवॉइड करायचं आहे. तुम्ही सॅलड्स डेली खाल्लं पाहिजे, त्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि शक्यतो डेली जास्तीत जास्त प्रोटीनवाले फूड खा, प्रोटीनवाले फूड कन्झ्युम करा. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुम्ही डेली हेल्दी फूड्समध्ये अजून काय काय खाऊ शकता तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी याचा पार्ट 2 आणेल. सो आफ्टर ऑल, गुड फूड गुड लाईफ. सो आजच्यासाठी एवढंच होतं. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पाहून अजून तुम्ही मला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.